नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं कलावरती आता चांदेकरांच्या घरी वेगवेगळे आरोप करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचा आरोप म्हणजे कलाला सातत्याने एक गोष्ट ऐकावी लागते आणि ती म्हणजे सरोज तिला एक संधीसुद्धा सोडत नाही हे बोलताना की तू या घरामध्ये माझ्या मुलाला फसवून आलेली आहेस. जबरदस्तीने माझ्या मुलाबरोबर लग्न करून तू आमच्या घरामध्ये घुसण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहेस त्या गोष्टीचा मला खूपच जास्त राग येत असतो. तर इकडे माझ्या मुलाची इच्छा नसताना देखील तू त्याच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलंस. तर इकडे आता कलाला माहिती असतं की तिने त्याच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा घरामध्ये वाद नको म्हणून आतापर्यंत कला सगळे आरोप आपल्यावरती सहन करत आलेली असते. पण ह्या वेळेला तिचा आता सहनशक्तीचा बांध फुटलेला असतो. कलाने सगळ्यांसमोर सत्य काय आहे ते सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने रोहिणीने तिला ब्लॅकमेल केलं होतं आणि त्यामुळे कलाला अद्वैतबरोबर लग्न करावं लागलेलं असतं. तर इथे रोहिणीने कलाला भाग पाडलेलं असतं की अद्वैतबरोबर तू लग्न कर आणि त्यामुळे इथे कलाने अद्वैतबरोबर लग्न करण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. हे सत्य कुणालाही माहिती नसतं, कारण कलाने ते सत्य कुणाला सांगितलेलं नसतं. घरामध्ये तिला वाद नको असतात म्हणून. पण आता तिच्यावरती होणारे हे सातत्याने आरोप या सगळ्याचा तिला कंटाळा आलेला असतो आणि फायनली तिने स्वतःसाठी स्टँड घेत आता सरोजच्या समोर खरा गुन्हेगार कोण या सत्याचा उलगडा केलेला असतो. तर इकडे कला हे सत्य कुणालाही सांगत नसते. तिने हे सत्य चांदेकरांपासून आत्तापर्यंत लपून ठेवलेलं असतं. मग प्रेक्षकांनो, असं काय घडतं की कला इतकी आता वैतागून जाते की हे सत्य सगळ्यांना सांगून जाते. असं काय घडतं त्यामुळे तिने रोहिणीचा सगळ्यांसमोर पर्दाफाश केलेला असतो. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, कलावरती नैनाने आरोप केलेला असतो की मला खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक हे कलाने करायला सांगितलं होतं. अद्वैतला कलावरती विश्वास असतो, पण तरीसुद्धा सगळ्यांसमोर आरोप झाल्यानंतर आता अद्वैत तरी कलावरती विश्वास कसा ठेवणार? त्याला माहिती असतं की तू निर्दोष आहेस. मग जर तू निर्दोष आहेस तर तू स्वतःला सिद्ध कर आणि त्यामुळे तिला 2 दिवस दिलेले असतात. 2 दिवसांमध्ये कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असतं आणि इथे सरोज, त्याचबरोबर रोहिणी, राहुल सगळेजण मिळून नैनाबरोबर कलालासुद्धा घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न हा करतच असतात. तर इकडे प्रेक्षकांनो, इथे नैनाने एवढा मोठा आरोप केल्यानंतर आता तिची बहीण काही खोटं बोलते का? तर इथे कला सगळ्यांना पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करते. नैनाताई जे काही बोलते ते सगळं खोटं आहे. मी तिला असं काहीही करायला सांगितलेलं नाही आहे. उलट ती प्रेग्नंट आहे म्हणून मीच तिची किती काळजी घेतली आहे हे तुम्ही सगळ्यांनीच बघितलं आहे. तरीसुद्धा सरोज म्हणते, अगं मला माहिती आहे ना, तुम्ही सगळे खरे कुटुंब आहे ना, फक्त नावाला खरे आहात. नाहीतर तुमच्या अंगामध्ये पूर्णपणे खोटारडेपणा भरलेला आहे. आणि जसं तू माझ्या मुलाला फसवून या घरामध्ये लग्न करून आली आहेस ना, तसंच तुझ्या बहिणीलासुद्धा या घरामध्ये आणण्यासाठी तू तिला खोट्या प्रेग्नन्सीचं नाटकसुद्धा करायला सांगितलं असशील. त्यामुळे इथे आता कलावरती खोटे नाटे आरोप पुन्हा झालेले असतात. पुन्हा ती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपडत असते, प्रयत्न करत असते. गरीब असल्यामुळे वारंवार खरे कुटुंबावरती चोरीचे आळ असू दे, नाहीतर फसवण्याचे आरोप असू दे, हे सगळे होतच आलेले असतात. आणि इथे बिचारी कला सातत्याने स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या बहिणींना या सगळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पण नैना ही अशी व्यक्ती असते, नैना स्वतःहून चुका करते आणि परिणामी त्या चुकांची शिक्षा घरातल्या लोकांना भोगावी लागत असते आणि त्यातली पुन्हा एकदा ही शिक्षा कलाला मिळालेली असते. तर इकडे नैना लग्नातून पळून गेलेली असते राहुल बरोबर आणि शिक्षा मात्र मिळते ती कलाला आणि आतापर्यंत त्या शिक्षा ती भोगत आहे. विनाकारण सगळं काही करून सवरूनसुद्धा तिच्यावरती आरोप होतात आणि ती स्वतःला सिद्ध करत बसते. तर इकडे ह्या वेळेलासुद्धा नैनाने तिच्यावरती आरोप केला आहे की हिने मला खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करायला सांगितलं. त्यामुळे इथे आता सगळेजण पुन्हा तिच्यावरती रागवलेले असतात आणि तिला 2 दिवस दिलेले असतात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी.
आणि जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध नाही केलंस तर नैनाबरोबर तू या घरातून निघून जायचं. तेव्हा इकडे आता कलाला घरातून जाण्याची भीती नसते, पण तिला स्वतःवरती कुठल्याही पद्धतीचा आळ घ्यायचा नसतो, कारण तिने तशी काही चुकी केलेली नसते. तेव्हा इकडे आता कला सौरभला शोधून घेऊन येते आणि सौरभला म्हणते की हे बघ, खरं खरं घरी जाऊन सांगायचं. तेव्हा सौरभ म्हणतो की मला आता सगळ्या गोष्टीची भीती वाटते. तर राहुलने मला किडनॅप केलं होतं, त्याने मला मारलं आणि इथून मला पळून जायला सांगितले, त्याने शहर सोडायला सांगितलं आहे. तो म्हणाला की आता एक काम करायचं, नैना तर या सगळ्यामध्ये फसली आहे, पण कला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे येईल आणि तू इथे थांबायचं नाही आहे, कारण आम्हाला कलालासुद्धा घरातून बाहेर काढायचं आहे, म्हणून तू हे शहर सोडून निघून जा. तेव्हा इकडे आता सौरभ म्हणत असतो की माझी या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे, मला नैनाने हे सगळं करायला सांगितलं होतं. नैना म्हणाली तू फक्त मी प्रेग्नेंट आहे असा खोटा रिपोर्ट मला तयार करून दे. तो एकदा की मी चांदेकरांना दाखवला की मग मी त्यांच्याकडून हवे तेवढे पैसे घेईन आणि मग तुझ्याकडे येईन, आपण दोघेजणं लग्न करू, असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा सौरभ म्हणतो की माझं लायसन्स रद्द झालं तर माझं खूप जास्त नुकसान होईल आणि मला असं काही करू द्यायचं नाही आहे. हे सगळं मी नैनाच्या प्रेमापोटी केलं होतं, पण ती त्या प्रेमाच्या लायकीची अजिबातच नाही आहे. तेव्हा कला म्हणते की सौरभ, तुझं लायसन्स रद्द होणार नाही, तुझी या सगळ्यामध्ये काही चुकीच नाही आहे, मी आहे ना आणि अद्वैतसुद्धा आहे. पण आता माझा संसार पणाला लागला आहे. एका खोटारड्या मुलीसाठी तू हे सगळं केलंस ना, पण तिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिला कधीच राहुलला सोडायचं नाही आहे, तिला चांदेकरांच्या इथे राहायचं आहे आणि म्हणून एवढा तिचा पर्दाफाश झाला, तिचं सत्य बाहेर आलं, तरीसुद्धा सगळा आरोप माझ्यावरती टाकून मोकळी झाली. अरे बहीण म्हणून मी तिच्या सगळ्या चुका पोटात घेतल्या. राहुलबरोबर लग्न करण्यासाठी मी तिला किती सपोर्ट केला, पण तिने काय केलं, शेवटीला सगळा आळ माझ्यावरती टाकून स्वतः मात्र नामानिराळी राहते आणि माझा संसार आता उद्ध्वस्त होतोय की काय, असं मला वाटतंय. तेव्हा तू आता माझ्या बाजूने साक्ष देशील का? तेव्हा सौरभ म्हणतो की ठीक आहे, माझं लायसन्स जर वाचणार असेल आणि तू खरीसुद्धा आहेस तर मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे. तेव्हा इकडे चांदेकरांकडे येऊन सौरभने सगळं सत्य सांगितलेलं असतं की नैनाच्या प्रेग्नन्सीबद्दल कलाला काहीच माहिती नाही आहे, कला निर्दोष आहे. ती उलट तिच्या तब्येतीची चौकशी करायला यायची. बाळ कसं आहे, नैनाताई कशी आहे, दोघेही सुदृढ आहेत ना, तिला कशा पद्धतीचं जेवण देऊ, तिचं डाएट कसा ठेवू, हे सगळं उलट कला विचारायला यायची. तिला काही माहिती नव्हतं, पण इथे नैनाने मला ब्लॅकमेल केलं होतं. ती म्हणाली होती की तू एक काम कर, खोटा रिपोर्ट तयार करून दे प्रेग्नन्सीचा, चांदेकरांना फसवायचा आहे. एकदा का प्रेग्नन्सीचा रिपोर्ट त्यांना दाखवला ना की मग त्यांच्याकडून हवे तेवढे पैसे उकळीन आणि तुझ्याबरोबर येऊन लग्न करेन, असं तिने मला सांगितलं होतं आणि म्हणून मी तिला तो रिपोर्ट तयार करून दिला होता. ती नाटक एवढं मोठं करेल आणि मला फसवेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हा इकडे आता सौरभला तिथून अद्वैत जायला सांगतो. तो म्हणतो की तुझी या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे, तू जाऊ शकतोस, तू आमची मदत केलीस, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे इथे आता सौरभला तिथून अद्वैत जायला सांगतो. तो म्हणतो तुझं लायसन्स वगैरे अजिबात रद्द होणार नाही आहे. आणि आता सौरभने सांगितलेलं असतं की राहुलने सुद्धा मला मारलं. तो म्हणाला की काही झालं तरीसुद्धा कलाच्या बाजूने साक्ष द्यायची नाही, इथून आत्ताच्या आत्ता निघून जायचं. तेव्हा इकडे आता राहुलसुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे, हे सुद्धा कळलेलं असतं. राहुलने सौरभला मारलं कारण तो त्याला शहर सोडायला सांगत होता, जेणेकरून कला कुठलेही पुरावे गोळा करणार नाही याची त्याने काळजी घेतलेली असते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, अद्वैत आणि घरातले सगळेजण आता कलावरती खूपच जास्त खुश झालेले असतात की तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. पण नेहमीप्रमाणे सरोज आणि रोहिणी या दोघीजणी मात्र तिच्यावरती रागवलेल्याच असतात. तेव्हा सरोज म्हणत असते की तुझी बहीण ती तशी आणि तू अशी, जरी तुला काही माहिती नसलं तरीसुद्धा तुम्ही सगळेजण किती खोटे आहात हे तर तुला आता कळलंच असेल ना. तुझ्या बहिणीने किती आणि काय काय केलं या घरामध्ये राहण्यासाठी, कारण तिला पैसा हवा होता ना. तेव्हा सरोज म्हणते तू पण पैशासाठीच माझ्या अद्वैतबरोबर लग्न करून या घरात आली आहेस ना. एक बहीण पळून गेली तर दुसरी बहीण लग्न करून लगेच या घरामध्ये तिने शिरकाव केला जबरदस्तीने. माझ्या मुलाला तू पसंत तरी होतीस का, आणि अजूनही नाही आहेस तरीसुद्धा तो तुला झेलतोय ना. तेव्हा इकडे आता कलाला राग येतो
कला म्हणत असते की चांदेकर, तुला मला झेलायची गरज नाही आहे. तू जर म्हणालास तर आत्ताही मी घर सोडून निघून जाईल आणि मग तुला जे काही तुझ्या आयुष्यात करायचं आहे तू करू शकतोस. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते, पण माझ्यावरती हे जे काही आरोप करण्यात येतात ना ते मला आता सहन होत नाही आहे. त्यामुळे सत्य काय आहे ना ते मी आता सांगणार आहे. तेव्हा रोहिणी खूपच जास्त घाबरते, कारण रोहिणीचं सुद्धा भांडं फुटणार असतं. रोहिणीने नयनाचं भांडं फोडलेलं असतं. कलाला घरातून बाहेर काढण्यासाठी किती प्लॅनिंग केलेलं असतं, पण आता फायनली नयनाच्या पाठीमागे आता रोहिणीची सुद्धा पाठवणे तिच्या नवऱ्याकडे होणार असते. कारण इथे कला आता ऐन लग्नाच्या वेळी तिने जो काही कांड केलेला असतो हे सत्य ती आता सगळ्या चांदेकरांना सांगणार असते. कला म्हणत असते की जेव्हा नयनाताई आता घरातून पळून गेली राहुल बरोबर, राहुल तिला पळून घेऊन गेला होता, तेव्हा राहुलने चांदेकरांच्या इज्जतीची काळजी का केली नाही? त्याला जर नयनाताई बरोबर लग्न करायचं होतं, मग तिला जर पळून घेऊन जायचं होतं, तर त्याने ही गोष्ट तुम्हाला आधी का नाही सांगितली? त्याने तुमच्या इज्जतीची काळजी का नाही केली? बरोबर लग्नाच्या दिवशीच तो नयनाताईला पळून घेऊन गेला. त्यानंतरला तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे 4-5 दिवस तिच्याबरोबर राहिला. फक्त नयनाताईची चुकी दिसते, पण कुणाला राहुलची चुकी दिसत नाही आहे का? राहुलने जर नयनाताईला पळून नेलं नसतं तर कदाचित नयनाताईचं आणि अद्वैतचं लग्नही झालं असतं. पण इथे नयनाताईची जशी चुकी आहे तशी राहुलची सुद्धा चुकी आहे. मग नेहमी फक्त खरे कुटुंबाला का ऐकावं लागतं? जशी त्यांची मुलगी चुकीची आहे तसा तुमचा मुलगासुद्धा चुकीचा आहे. हे तुम्ही का नाही बघत? याचा विचार तुम्ही का नाही करत? तेव्हा इकडे आता कला म्हणत असते, म्हणजे आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला इज्जत नाही, आणि तुम्ही चांदेकर आहात, तुम्ही श्रीमंत आहात म्हणून फक्त तुम्हाला इज्जत. आमची मुलगी पळून गेली म्हणून आमची इज्जत गेली, पण तुमच्या मुलाने आमच्या मुलीला पळून नेलं म्हणून तुमची इज्जत कमी नाही झाली का? तेव्हा कला म्हणते, पण तरीसुद्धा आम्ही तुमची माफी मागून तिथल्या तिथे हे सगळं संपवणार होतो. आम्ही सगळेजण, मी, माझे आईवडील, माझी बहीण, आम्ही सगळेजण येऊन तुमच्या हातापाया पडणार होतो आणि तुमची माफी मागणार होतो. का तर नयनाताई लग्न मंडपातून पळून गेली होती, पण राहुल बरोबर गेले हे आम्हाला माहिती नव्हतं. हे जर माहिती असतं ना तर आम्ही तुमची कधी माफीसुद्धा मागितली नसती. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते, आता राहिला प्रश्न माझा अद्वैत बरोबर लग्न करण्याचा. माझी अजिबात इच्छा नव्हती अद्वैत बरोबर लग्न करण्याची. आम्ही तुमची माफी मागायला येत होतो तेव्हा तिथे रोहिणी मॅडम आल्या. रोहिणी मॅडम काय म्हणाल्या तुम्हाला माहिती आहे का? त्या म्हणाल्या की काही झालं ना तरीसुद्धा हे लग्न पार पडायला पाहिजे. तेव्हा आम्ही म्हणालो, पण नयनाताई तर इथे नाही आहे. तेव्हा त्यांना कळलं होतं की नयनाताई पळून गेले, पण त्यावेळेला त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की राहुलच नयनाताईला पळून घेऊन गेला आहे. त्यावेळेला त्या म्हणाल्या की आता चांदेकरांची इज्जत जाईल आणि चांदेकरांची इज्जत गेलेली आम्हाला अजिबात सहन होणार नाही आहे. तेव्हा हे लग्न तर झालंच पाहिजे. तेव्हा माझे आईवडील म्हणाले, पण आता काय करायचं? तेव्हा रोहिणी मॅडम म्हणाल्या की आता कलाला लग्न मंडपामध्ये बसवा आणि कला बसल्यानंतर तिला, नयनाला तुम्ही शोधायला जा आणि नयना जर आली तर कलाला बाजूला करा आणि मग नयनाला तिथे बसवा. तोपर्यंत तोंडावरती तिला पदर घ्यायला सांगा. तेव्हा कला म्हणते, मी स्पष्टपणे नकारच दिला होता. तेव्हा रोहिणी मॅडम म्हणाल्या, जर मी लग्न मंडपामध्ये बसले नाही नयनाताई येईपर्यंत तर रोहिणी मॅडम पोलीस कंप्लेंट करतील, म्हणजे आम्ही त्यांची खूपच जास्त इन्सल्ट केली आहे, अब्रू नुकसानीचा दावा आमच्यावरती ठोकतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं. माझ्या आईवडिलांना, आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकतील असं त्या म्हणाल्या होत्या. पोलीस कंप्लेंट झाली, आमची चांदेकरांची जर इज्जत गेली तर हे सगळं तुमच्यामुळे झालं. त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं की याच्यामध्ये राहुलसुद्धा इन्वॉल्ड आहे. तेव्हा आम्हाला वाटत होतं की चुकी आमचीच आहे, कारण नयनाताई ही खूपच चुकीची वागली होती. तेव्हा इकडे आता कला म्हणते की त्यावेळेला रोहिणी मॅडमने जर मला जबरदस्ती केली नसती तर कदाचित मी लग्न करून अद्वैतबरोबर या घरामध्ये आले नसते. माझं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायला, मला अपमान करून घ्यायला, या घरामध्ये आल्यापासून सातत्याने माझा अपमान होतो आहे, माझा इन्सल्ट होतो आहे, आणि आता रोहिणी मॅडम मला घरातून हकलून द्यायला निघत आहेत. मग त्यावेळेलाच तुम्हाला जबरदस्ती करायची काय गरज होती? का तुम्ही मला जबरदस्तीने चांदेकर बरोबर लग्न करायला सांगितलं? त्या बिचाऱ्याला माझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, अजूनही त्याला माझ्याबरोबर राहायचं नाही आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तुमच्यामुळे चांदेकरला
या जबरदस्तीच्या नात्यामध्ये टिकावं लागतं आहे, कळतं ना तुम्हाला? आणि फक्त त्याला त्रास होत नाही आहे, तर तुम्हाला सगळ्यांना फक्त त्याचा त्रास दिसतो आहे. पण माझा दिसतो आहे का? मी एक मुलगी आहे. माझा सातत्याने होणारा अपमान मला आवडत नाही आहे, कळतं आहे ना तुम्हाला? त्याच्यामुळे या सगळ्यात माझी चुकी नाही आहे. तर रोहिणी मॅडमने जबरदस्तीने आम्हाला धमकी देऊन मला लग्न करायला सांगितलं होतं. या सत्याचा उलगडा केलेला असतो आणि रोहिणीला सगळ्यांसमोर तोंडावरती पाडलेलं असतं आणि सरोजची सुद्धा बोलती बंद केलेली असते. तेव्हा अद्वैतला कळतं की याच्यामध्ये खरेची काही चुकी नाही आहे. तिला जबरदस्तीने रोहिणी आत्याने लग्नाला उभं राहायला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे आबांना खूपच जास्त राग येतो. आबा म्हणतात की हे काय केलंस तू रोहिणी? आणि ते रागाने तिला आपल्या संपत्तीतून बेदखल करतात आणि त्या दोघांना घरातून हकलून देतात.